नमस्कार. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरडी कोसळल्या आहेत, रस्ते वाहून जात आहेत आणि जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. पण एक प्रश्न सर्वांच्या मनात आहे, अखेर एवढा पाऊस अचानक का पडतोय? कमी वेळात इतका मुसळधार पाऊस पडण्यामागचं नेमकं कारण काय? आज आपण याचं सोप्या भाषेत वैज्ञानिक कारण समजून घेणार आहोत. राज्यात सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस हा एकाच कारणामुळे नाही, तर 3 वेगवेगळ्या हवामान प्रणाली एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे होत असल्याचं हवामान तज्ञ सांगतात. सर्वात पहिलं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र म्हणजेच डिप्रेशन. हे डिप्रेशन झारखंडच्या भागात सक्रिय असून पुढील 24 तासात मध्य प्रदेशच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात ओलावा देशाच्या मध्य भागाकडे खेचला जात आहे. दुसरं कारण म्हणजे पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा. हा पट्टा अरबी समुद्रातून सतत दमट वारे महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे आणत आहे. आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे अरबी समुद्रावर तयार झालेली चक्रीय वाऱ्याची स्थिती. या चक्रीय प्रणालीमुळे समुद्रातील मोठ्या प्रमाणातील आर्द्रता थेट कोकण आणि घाटमाथ्याच्या भागात पोहोचत आहे. आता प्रश्न पडतो की कमी वेळात इतका पाऊस का पडतो? याचं उत्तर महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेत दडलं आहे. अरबी समुद्रातून येणारे दमट वारे जेव्हा सह्याद्री पर्वतरांगांवर आदळतात तेव्हा त्यांना वर चढावं लागतं. वर गेल्यानंतर तापमान कमी होतं आणि त्या वाफेचं ढगांमध्ये रूपांतर होतं. त्यानंतर हे ढग काही मिनिटात किंवा काही तासातच प्रचंड प्रमाणात पाऊस पाडतात. त्यामुळे अनेक ठिकाणी ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होते. याच कारणामुळे सध्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा आणि घाटमाथ्याच्या भागात अतिवृष्टीची नोंद होत आहे. हवामान विभागाने पुढील 2 दिवसही अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काही भागांमध्ये कमी वेळात अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. राज्य सरकारची आपत्कालीन यंत्रणा 24 तास कार्यरत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. म्हणूनच जर तुम्ही पुढील काही दिवसात प्रवासाचा विचार करत असाल तर हवामानाचा अंदाज नक्की तपासा. नदी नाल्यांपासून आणि धबधब्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करा. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.